तुम्हालाही खायचा आहे का छान असा हा आम पापड? चला तर मग बघूयात कसा बनवला तो. खरं तर काय झालं, आदल्या दिवशी पडला होता खूप पाऊस, त्यामुळे झाडाच्या भरपूर कैऱ्या गळालेल्या होत्या. असा तर काही मुहूर्त लागत नव्हता आम पापड बनवायला. एवढ्या मोठ्या कैऱ्यांचं आता करायचं काय? आणि लेकरं बऱ्याच दिवसापासून सारखे रील पाहत होते की आम पापड म्हणत होते. म्हटलं चला या निमित्ताने तरी आता आपण बनवूयात आम पापड. म्हणून मग काय चूल पेटवली आणि चुलीवर ठेवले आम पापड करण्यासाठी, कैऱ्या शिजवण्यासाठी. तर बघतात तर काय पाणी जास्त झालेलं होतं, कैऱ्या तेवढ्या काही त्याच्यामध्ये बसत नव्हत्या. मग मी पाणी पुन्हा कमी केलं. मग त्याच्यामध्ये आणखीन कैऱ्या बसल्या, तरीसुद्धा बऱ्याचशा कैऱ्या उरलेल्या होत्या, त्याला आणखीन एकदा आपल्याला टाकावं लागणार होतं. मग मी आले माझं आवरून आणि त्यानंतर चेक करत होते सारखं शिजलेत की नाही शिजलेत, कारण की कुकरमध्ये लावलेल्या नव्हत्या, पातेल्यात टाकलेल्या होत्या. बराच टाईम गेला आणि त्यानंतर सगळीकडून सगळ्यांनी आम्ही घेतलं आम पापड बनवण्यासाठी तयारी सुरू केली. हात पोळत होते तरीसुद्धा पोरं पण मदत करतच होती बरं का आम्हाला. मग अशा पद्धतीनं आम्ही बनवलेला होता त्याचा गर. त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त आम्हाला लागणार होती साखर, कारण की कैऱ्या ह्या थोड्याशा आंबट होत्या, त्याच्यामुळे त्याला साखर जास्त लागणार होती हे माहीत होतं. पण मुलांच्या हट्टामुळे आम पापड तर बनवायचाच होता आणि खास आम्ही एवढी मोठी साखर टाकून आम पापड बनवला, कारण की ते गोड तर लागायला पाहिजे ना. या अर्थानं नेमका फर्स्ट टाईमच होता आम पापड बनवण्याचा. मग काय एकदाचं शिजलं की वरती गेलोत आम्ही आणि अशा पद्धतीने पसरून दिलं वाळण्यासाठी. वारं सुटलेलं होतं, वाटत होतं आता याच्यात कचरा जातोय की काय उडून. प्रयत्न होता आमचा काहीच कचरा याच्यामध्ये जाऊन न देण्याचा. अशा पद्धतीने सगळीकडं पसरवलं आणि वाळून दिलं त्याला पूर्ण एक दिवस वाळल्याच्या नंतर मग छान प्रकारे ते उलटणार होतं. हे असं व्हिडिओमध्ये आम्ही पाहितलेलं होतं. त्यामुळे मग आम्ही पूर्ण वाळून दिल्याच्या नंतर आलोत खाली. पाहतो तर काय त्या कैऱ्यांचं आता काय कैऱ्याचं उरलेल्या, तर ते तुम्ही नक्की कमेंट करून सांगा उरलेल्या कैऱ्यांचं काय करू ते. तर बघा अशा पद्धतीनं एवढा मोठा आमचा असा हा आम पापड तयार झालेला होता. तो आता आम्ही वेगवेगळ्या शेपमध्ये कट करून घ्यायला लागलो होतो. चवीलाही खूप छान झालेला आहे. या नक्की आम पापड खाण्यासाठी आमच्याकडे.